आपण दरवर्षी गुढीपाडव्याला घराबाहेर गुढी उभारत असतो. पण कधी विचार केला आहे का, गुढी उभारण्यामागचं खरं गुपित काय आहे? ही फक्त परंपरा आहे का, की यामागे दडलेलं आहे एखादं मोठं आध्यात्मिक रहस्य? आज आपण जाणून घेणार आहोत गुढीचं खरं महत्त्व. 1. विजयाचं प्रतीक. पुराणांनुसार जेव्हा भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले, तेव्हा लोकांनी आनंदाने विजयध्वज उभारले. तोच विजयध्वज म्हणजे आजची गुढी. गुढी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय. 2. ब्रह्मध्वज. सृष्टीच्या सुरुवातीचं प्रतीक. गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. मान्यता अशी आहे की याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणूनच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. ही गुढी म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. 3. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. पूर्वी लोकांचा विश्वास होता की घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. गुढीवरील कडुलिंब, साखरेच्या गाठी आणि फुलं यांच्या मागेही आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं शास्त्र दडलं आहे. कडुलिंब म्हणजे आरोग्य, साखर म्हणजे गोडवा आणि रेशमी वस्त्र म्हणजे समृद्धी. 4. खऱ्या अर्थाने गुढी म्हणजे काय? मित्रांनो, गुढी फक्त बाहेर उभी करण्यासाठी नसते. खरी गुढी आपण आपल्या मनात उभारायची असते. मनातील राग, मत्सर, अहंकार यावर विजय मिळवणे हीच खरी गुढी. नवीन वर्षाची सुरुवात नवीन विचारांनी, नवीन ऊर्जेने आणि सकारात्मकतेने करणे हेच गुढी उभारण्यामागचं खरं गुपित आहे.